विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेत आहोत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला आठवते ते फक्त त्यांची राज्यघटना, परंतु त्यांचं कार्य राज्यघटनेपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राष्ट्राच्या उभारणीसाठी मोलाची कामगिरी केलेली आहे। तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। माननीय श्री सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकर विचारवंत आणि अभ्यासक माननीय श्री मेढे सर यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत। तर नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल आणि आपण पाहत आहात सार्वजनिक वार्ता। तर आता आपण विषयाला सुरुवात करूया। जय भीम सर। जय भीम। तर आपण सार्वजनिक वार्तासाठी थोडीशी ओळख करून द्या ना आपली। जय भीम। माझे नाव एकनाथ गोपाळ मेढे, राहणार सारोळी पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो, त्याचबरोबर एक बौद्धाचार्य म्हणूनही काम करत आहे। तर त्या ठिकाणी संपूर्ण विश्वाला शांततेचा, समतेचा आणि ममतेचा संदेश देणारे जगद्गुरु, जगद्वंदनीय शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब, बौद्धाचार्याचे जनक पंडित काश्यप, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्याला मी या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो। त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर आणि त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही या सामाजिक आणि धार्मिक कार्याला माझे वंदन। या ठिकाणी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या आचाराला विचारणा अभिवादन करतो। त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्या संत गाडगे महाराज, लोकसाहित्य अण्णाभाऊ साठे, संत रविदास, संत कबीर, त्याचबरोबर माता भीमाई, माता रमाई, माता यशोधरा, त्याचबरोबर ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या मासाहेब जिजाऊ, या सर्व बहुजन नायक, बहुजन उद्धारक, त्याचबरोबर महामाता यांना मी त्या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि सर्वांना त्या ठिकाणी जय भीम करतो। तर सर, तुम्ही खूप सुंदर प्रस्तावना केली। तर आपण आज जे विषय घेतलाय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा, हा विषय आपला आज चर्चेला घेतलेला आहे। तर बाबासाहेबांनी ते अर्थतज्ञ होतेच, परंतु त्यांनी भारतासाठी अर्थशास्त्राच्या दृष्टीने कोणतं काम केलं याविषयी थोडं आम्हाला माहिती सांगा। सर, तुम्ही आताच बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते। खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान अशा अर्थतज्ञ होते। ते नोबेल पुरस्कार भेटलेला, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ज्यावेळेस त्या दिला होता, त्यावेळेस डॉक्टर अमर्त्य सेन यांनी असे उद्गार काढले होते बाबासाहेबांविषयी की जर यावेळेस जर बाबासाहेब असते तर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मिळाला असता। अशा प्रकारचे गौरवोद्गार डॉक्टर अमर्त्य सेन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काढलेले आहेत। आता ते महान अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते। तर त्यांनी 1922 मध्ये लंडन विद्यापीठामध्ये DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी त्यांनी आपला एक शोध प्रबंध हा सादर केलेला होता। त्या प्रबंधाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी।
हा प्रबंध त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी दाखल केलेला होता. बर. आणि नंतर त्या विद्यापीठाने त्यांना 1923 मध्ये बर. DSc पदवी ही बहाल प्रदान केली, बहाल केली. बर. तर त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये बर. प्रबंधामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भारतीय अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेतल्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्यांनी त्या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. बर. त्याबरोबर चलन व्यवस्था कशी असावी, त्याबरोबर महागाईवर नियंत्रण कशा प्रकारे करता येईल, बर. त्याचबरोबर सुव्यवस्थित अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपल्याला कशी निर्माण करता येईल यावर त्यांनी हा भर दिलेला होता. आणि त्याचबरोबर हे जे त्यांचे जे विचार होते याच विचारांवर आधारित बर. त्यांनी त्यांच्या या विचारावर आधारित 1935 साली ही द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे एक मध्यवर्ती बँक असावी, RBI म्हणून. RBI. तर या RBI ची ही स्थापना 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावरच आधारित ही निर्मिती झालेली आहे. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बर. जी RBI जी आहे ज्या बँका आहे त्या बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही RBI ची निर्मिती हा, जे म्हणजे करण्यात पूर्वी आली. सरकारकडे ते नियंत्रण होतं, हो. नंतर बाबासाहेबांमुळे हा, RBI मग कडे ती नेमकं. बँकांवर नियंत्रण करण्यासाठी ही मध्यवर्ती बँक ही बाबासाहेबांनीच ही निर्माण केलेली आहे. बर. तर त्यामुळे काय झालेलं आहे तर नोटांची छपाई, अच्छा. चलन व्यवस्था, महागाई नियंत्रण कशा प्रकारचं असावं. आणि त्यामुळं काय झालेलं आहे अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था ही मजबूत झालेली आहे. म्हणून नक्कीच, नक्कीच. RBI ची स्थापना जी आहे तर या RBI च्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान हे अतिशय महत्वाचं होतं. आपल्या खिशामध्ये जो रुपया आहे अच्छा. हा रुपया केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच हे चलन जे आहे हे चलन भारतामध्ये हे अस्तित्वात आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. तर पुढचा मला असं बोलायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मजुरांसाठी 14 घंटे त्यांना राबवलं जात होतं. तर त्यावेळेस त्यांनी मजूर कामगार यांच्यासाठी फार मोठी क्रांती घडून आणली. त्याविषयी बी थोडस आम्हाला सांगा ना. कामगारांसाठी त्यावेळेस म्हणजे 1942 साली बर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 46 या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार मंत्री होते. बर. आणि कामगार मंत्री असताना त्यांच्या असं लक्षात आलं की 12 तास 14 तास हे कामगारांना कामावर ठेवलं जायचं. आणि हा जो कालावधी आहे हा कालावधी हा जास्त आहे. म्हणून त्यांनी त्या कामगार कायद्यामध्ये सुधारणा केली. बर. कामगारांसाठी सुधारणा केल्या की 12 तासांऐवजी ते जे काम आहे ते 8 तासांवर त्यांनी आणलं. बरोबर. त्यांनी अनेक प्रकारच्या सुधारणा या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. कामगारांसाठी सुधारणा केलेल्या आहेत. मग त्यामध्ये कामगारांसाठी आरोग्यविषयक सुधारणा असेल, त्यानंतर रोजगाराच्या बाबतीमध्ये म्हणजे त्या योग्य व्यक्तीला योग्य अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी मिळाल्यानंतर त्या व्यक्तीचं जे काम आहे त्या कामातून 8 तासानंतर तो घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर त्याला विश्रांती ही मिळाली पाहिजे. तो कुटुंबामध्ये त्याला वेळ देता आला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं तर 12 तासांऐवजी 8 तासांवर ते कालावधी हा आणलेला होता. त्यानंतर आणखी कामगारांसाठी अशा प्रकारची योजना किंवा अशा प्रकारचा कायदा, अशा प्रकारच्या सुविधा त्यांनी ज्या केलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला कामगारांसाठी वेतन तर आहेच, कामगारांसाठी आरोग्य विमा आहे, इन्शुरन्स, त्याबरोबर कामगारांसाठी सुट्ट्यांचं सुद्धा नियोजन असावं अशा प्रकारचं मत त्यांनी त्या सुधारणेमध्ये केलेलं होतं. म्हणजे सुट्ट्याही त्या कामगाराला घेता येतील, पगारी सुट्ट्या घेता येतील अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारची योजना त्यांनी त्या कायद्यामध्ये केलेली होती. तर थोडक्यात असं सांगायचंय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी तळागाळातील लोकांचा जास्त विचार केला आणि विशेष करून कामगारांचा. का
त्यांच्या त्या 14 घंट्यावरून ज्या टायमाला 8 घंट्यावर त्यांची ड्युटी आणली हा त्यावेळेस त्यांना कौटुंबिक सुख, मानसिक सुख आणि सगळं त्यांचं आरोग्य सुख अर्थातच. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी झालेल्या आहेत. झालेले आहेत. तर नक्की सर खूप छान तुम्ही माहिती दिली. तर सर पुढचं असं मला बोलायचंय का निव्वळ कामगारांसाठीच नाही तर त्यांनी महिलांसाठी खूप छान काम केलंय. हो. पूर्वी मनुवादी जो विचार होता त्यावेळेस तर स्त्रियांची खूप हालापेष्टा चालू होती त्यावेळेस. तर बाबासाहेब आल्यानंतर आणि त्यांनी परिवर्तन घडवल्यानंतर त्याच्यामध्ये कसे कसे बदल केले आणि स्त्रियांना कोणती हक्क मिळवून दिली तर त्याविषयी सर आम्हाला थोडं सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते बर आणि त्यावेळेला कायदा मंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल हे मांडलेलं होतं. हिंदू कोड बिल मांडलं आणि त्या हिंदू कोड बिलाला मात्र तत्कालीन जे सरकार होतं अच्छा केंद्र सरकार हा. पंडित नेहरूंचं हो हो. त्या सरकारने मात्र त्या हिंदू कोड बिलाला विरोध केला. काँग्रेस सरकार म्हणा. काँग्रेस सरकार. हो. परंतु त्या बाबासाहेबांचा असा विचार होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया ही प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असल्या समानतेचा पाहिजे हक्क थोडा. किंवा समानतेसाठी स्त्रियांच्या समानतेसाठी त्यांनी त्या ठिकाणी ते हिंदू कोड बिल मांडलेलं हो होतं. हो हो. परंतु त्या हिंदू कोड बिलाला विरोध करण्यात आला. हा. त्या हिंदू कोड बिलामध्ये काही अशा महत्वाच्या घटना ज्या आहेत हो. त्यामध्ये स्त्रियांना मालमत्तेचा हक्क आहे, अच्छा वारसा हक्क आहे, नक्की. त्याचबरोबर विवाह करण्याचा हक्क अधिकार, अच्छा पुन्हा घटस्फोट घेण्याचा सुद्धा अधिकार स्वातंत्र्य दिलं. त्या बिलामध्ये होता. हो. त्याचबरोबर त्यांना स्वातंत्र्य, समानता, शिक्षणाचा, आरोग्याचा, तर अशा प्रकारचे स्त्रियांचे हक्क त्या कायद्यामध्ये त्याच्यानंतर त्या- डिलिव्हरीच्या सुट्ट्या. त्या कायद्यामध्ये होत्या. डिलिव्हरीच्या सुट्ट्या पण होत्या. हो हो कारण प्रसूतीच्या पूर्वी हो स्त्रियांना सुट्ट्या आणि प्रसूतीनंतर सुद्धा सुट्ट्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कायद्यामध्ये त्या हिंदू कोड बिलामध्ये नमूद केलेलं होतं. अच्छा. आणि तो कायदा मात्र त्या सरकारने नाकारला. परंतु आता मात्र त्याच कायद्याच्या आधारावर हा हा. हिंदू कोड बिलावरच आता जे महिलांना अधिकार दिले जातात अच्छा हे त्यांच्या कायद्याचा आधार घेऊनच महिलांना आता हे अधिकार दिले जातात. मग तो शिक्षणाचा असेल, स्वातंत्र्याचा असेल, आरक्षणाचा असेल. महिलांना आरक्षण 33% आरक्षण हे सुद्धा बाबासाहेबांच्या या हिंदू कोड बिलाची देण आहे, निगडीत आहे. निगडीत आहे. तर सर मला थोडक्यात खूप छान माहिती दिली. हा. पण मला एक त्याच्यातून तुमच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं हा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांसाठी जे हिंदू कोड बिल आणलं होतं ते त्यांनी नाकारलं काँग्रेस सरकार. हो. परंतु त्यांनी राजीनामा दिला. परंतु त्या सरकारला नंतर कळालं की जे बाबासाहेबांनी दिलं हे योग्य आहे. नंतर हो. त्याला हो, त्याची नक्की. जाणीव झाली हो, आणि नंतर त्यांनी- पूर्णपणे त्यांनी हा. ते त्याच्यामध्ये अंमलात आलं आणि मग शेवटी जे श्रेय जातं ते ते डॉक्टर श्रेय बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना आंबेडकरांना जातं. हे नाकारता येणार नाही. आणि एक उदाहरण सांगायचं ठरलं बाबासाहेबांचं, हेच आता तुम्ही बोलले अच्छा. की राजीनामा. हा हा हा. राजीनामा हा डॉक्टर बाबासाहेब हिंदू कोड बिलाला विरोध केल्यामुळे दिला. अच्छा. आणि असे एकमेव स्वाभिमानी नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता खुर्चीसाठी किंवा सत्तेसाठी, मंत्रिपदासाठी अनेक लाचार मंडळी ही त्या सरकारच्या हे दावणीला बांधली गेलेली आहेत. आणि मग असे जे व्यक्ती आहेत मग ना ते खासदार असतील, मंत्री असतील, तर ते समाजाच्या हिताचे कायदे करू शकत नाही नाही. आणि याला अनुसरण बरं का तुम्ही. तर त्यांनी एक वाक्य दिलं होतं, हा. घटना तरी मी तुम्हाला किती चांगली दिली तरी परंतु ती ते चालवणारे जर चांगले नसतील तर ती घटना कितीही चांगली असेल तर ती कुचकामी ठरेल. बरोबर. अशा प्रकारचं भाषण, हा. अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब त्यावेळेस आंबेडकरांनी मांडले. त्यांना संसदेमध्ये तेव्हा अगोदर कळालं मांडले. होतं. ते आता आपण जे बघतोय ना हो हो त्यावेळेस त्यांना त्याची जाणीव जाणीव झाली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे दूर 100 वर्ष किंवा 200 वर्ष दूरदृष्टी त्यांच्याकडे होती नक्की. हे आपल्याला सांगता येईल. नाही खूप खुश आहे. हा. तर सर खूप छान माहिती दिली. नक्की तुमचं अभिनंदन याबद्दल. तर आता पुढचा प्रश्न असा म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा तर पुढचा बाबासाहेबांनी हा. नद्या जोड प्रकल्प हो. आणि पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्था. हे पण खूप छान प्रकारे केलेले हो त्यावेळी. हो तर त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. हो हो. आता काही लोकांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलं
किंवा फक्त संविधानापुरतेच काही लोकांना बाबासाहेब माहित आहे. संविधान परंतु बाबासाहेबांनी असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी कामगिरी केलेली नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी ही कामगिरी केलेली आहे. पूर्ण त्यामध्येच नद्या जोड प्रकल्प आहे. आता नद्या जोड प्रकल्प हा जो आहे तर ही त्यांची संकल्पना आहे नक्कीच. की हे कशासाठी नद्या जोड प्रकल्प, तर त्यांना असं वाटलं की नद्यांना येणारे जे पूर आहे हो या पुरावर सुद्धा नियंत्रण करता येईल हा. आणि दुष्काळ जो पडतो हो म्हणजे पाण्याअभावी दुष्काळ, तर त्या दुष्काळावर सुद्धा आपल्याला नियंत्रण करता येईल म्हणून नद्या जोड प्रकल्प त्या डोक्यामध्ये ती संकल्पना होती आणि त्या संकल्पना जी होती ती त्यांनी ती पूर्णत्वास उतरवलेली आहे. त्यामध्ये अशा 2-4 उदाहरणं आहेत की ते प्रकल्प त्यांनी स्वतः कार्यान्वित केलेले आहेत. त्यांनी त्यांचं सेंट्रल वॉटर कमिशन हो. हे त्यांनीच त्या ठिकाणी स्थापना केली होती. तो देणगी आहे. आणि त्यांनी जे धरणं जे केले त्याचे हो. नाव सांगा ना आम्हाला. त्यातील आता आपल्याला पहिलंच उदाहरण सांगता येईल, दामोदर नदी प्रकल्प आहे. हो हो त्यावेळेस ते त्या दामोदर नदी प्रकल्पाचे ते कमिटीचे ते अध्यक्ष होते. बर. त्यानंतर हिराकूड प्रकल्प आहे. हिराकूड प्रकल्प. त्यानंतर भाकरा नानगल प्रकल्प आहे. हो. त्यानंतरच्या काळात सोन नदी प्रकल्प आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे आणि हे प्रकल्प उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्यांच्या त्या मार्गदर्शनाखालीच नंतरची ही जी कामं आहेत ती कामं ही केलेली आहेत. तर यामध्ये ज्या नदी जोड प्रकल्पामध्ये ज्या बारमाही वाहणाऱ्या ज्या लांब आणि मोठ्या नद्या ज्या होत्या तर ह्या नद्या हंगामी नद्यांना म्हणजे लहान नद्या ज्या आहेत, छोट्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांना जोडल्यास त्या ठिकाणी शेतीचा विकास होईल. त्यानंतर शेतकऱ्यांचा विकास होईल. त्याचबरोबर बेरोजगारीचा सुद्धा प्रश्न हा सुटू शकेल. अशा प्रकारचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. म्हणजे सिंचन धरणांवर, सिंचन प्रकरणावर, जलविद्युतवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एकच काम किंवा एकाच क्षेत्रात मर्यादित नव्हते, तर त्यांच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं काम हे मोलाचं होतं हेच आपल्याला सांगता येईल. सर तुम्ही आता विजेचा प्रश्न जर सांगितला तर त्याच्याविषयी बाबासाहेबांनी वीज निर्मितीसाठी भरपूर प्रयत्न केले आणि सामान्य शेतकरी सामान्य माणसासाठी प्रत्येक घरात वीज पोहोचेल यासाठी त्यावेळी त्यांनी धोरण आखलं होतं. त्याविषयी थोडं सांगा सर, विजेची माहिती दिली म्हणून. आता वीज जी आहे हो तर त्यांनी वीज ही सरकारच्या नियंत्रणात असावी. बर. विजेवर सरकारचं नियंत्रण असावं, सरकारच्या ताब्यामध्ये ही वीज असावी अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनीच सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी नावाची जी संस्था त्यावेळेस त्यांनी स्थापन केली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्तात वीज कशी उपलब्ध होईल जेणेकरून त्यांच्या शेतीचा विकास हा त्यांना करता येईल, त्यांचा वैयक्तिक विकासही त्यातून साधता येईल. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब विजेच्याही प्रश्नावर काम केलेलं आहे. बेरोजगारीचा प्रश्न त्यातून सुटतो, कारण चांगल्या पद्धतीने शेती जर केली तर नोकरीचा जो प्रश्न आहे तो किंवा बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सुटू शकतो. चांगल्या पद्धतीचा प्रगतशील शेतकरी हा बनू शकतो. तर हे विजेच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. नक्की, खूप छान माहिती दिली सर. त्यांनी सगळ्याच लोकांसाठी काम केलंय, परंतु त्याच्यामध्ये खरं जर पाहिलं तर एससी आणि एसटी लोकांची बरं का त्यावेळेस खूप हाल चालू होती आणि त्यांच्याकडे कोणी बघत त्या सगळ्या गोष्टीत मागासलेली होती. तर त्यांच्यासाठी तर खूप कार्य केलंय, परंतु त्यांना एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगा एससी एसटी लोकांसाठी संदेश सांगा बाबासाहेबांना. आता एससी आणि एसटी ओबीसी या लोकांसाठी तर बाबासाहेबांनी खूप महान असं कार्य केलेलं आहे. जे उच्चभ्रू म्हणा किंवा ज्यांची प्रगती चांगली आहे, आर्थिक प्रगती चांगली आहे, सामाजिक प्रगती चांगली झालेली आहे, अशा लोकांनी ह्या एससी एसटी ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि जर अन्याय झाला तर त्यांच्यासाठी एक कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटनेमध्ये तयार केलेला आहे. आता ओबीसी समाज किंवा ओबीसी बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी घटनेमध्ये तशा प्रकारची एक तरतूद करून ठेवलेली आहे. घटनेमध्ये एक 340 जे कलम आहे हे प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी केलेलं आहे. त्यानंतर एससी त्यानंतर त्यांनी
एसटीसाठी आणि एससीसाठी ही कलम केली, पण पहिला विचार हा ओबीसीचा केलेला आहे. एकदा उदाहरण सांगायला काही हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते घटनेचा जो कच्चा मसुदा आहे ते मसुदा घरीच लिहित बसले होते. अच्छा. तेवढ्या त्यांना भेटण्यासाठी पंजाबराव देशमुख, अच्छा. बॅरिस्टर पंजाबराव देशमुख हे त्यांना भेटण्यासाठी आले आणि आल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं स्वागत केलं. बर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांना म्हणाले की दादा, हे जे यावर थोडी नजर मारा, घटनेच्या कच्च्या मसुद्यावर तुम्ही थोडी नजर मारा आणि मी बाहेरून जाऊन येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर गेले आणि त्या घटनेचा जो मसुदा आहे हा मसुदा बॅरिस्टर पंजाबराव देशमुखांनी वाचला. बर. त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घरामध्ये आले आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. बर. तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की दादा, काय झाले, तुम्ही का रडता? अच्छा. त्यावेळेस बॅरिस्टर पंजाबराव देशमुख ते बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब, तुम्ही किती महान आहात. माझ्या कुणबी मराठा समाजाला आरक्षण द्या हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो, परंतु तुम्ही किती महान आहात. मी येण्याच्या अगोदरच तुम्ही घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि हे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे बघा, ते भावनाशील झाले. दोघेही भावना पंजाबराव देशमुख वाटलं तर मी सांगावं, परंतु बाबासाहेब त्याच्या अगोदरच तशा प्रकारे तरतूद करून पाणी येणारच ना शेवटी. हो, नक्की नक्की. आणि एसटी साठी तर तो कायदा जो आहे कोणता कायदा, हा कायदा हा एसटीच्या संरक्षणाचा कायदा आहे. नक्की. आणि त्यामध्ये म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीवर, एसटी समाजाचा असेल किंवा एसटी समाजातील व्यक्ती असेल, जर अन्याय अत्याचार झाला तर त्या कायद्याद्वारे त्या ठिकाणी संरक्षण हे कायद्याचं संरक्षण आहे. आणि त्यामुळं अन्याय करणारे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना त्याची शिक्षा ही होऊ शकते. नक्की. तर सर, खूप छान माहिती दिली. तर त्यांचं कार्य आपण जेवढं सांगू तेवढं कमीच आहे, पण तरी आपण त्याविषयी चर्चा आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण करत आहोत. तर सर, असं मला बोलायचंय, तर जे भारताचा तिरंगा आहे, तर तिरंग्यावर जे अशोक चक्र आहे, धम्मचक्र आपण त्याला म्हणतो, तर ते बाबासाहेबांची देण आहे. त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या ना. जे भारताचा तिरंगा आहे त्या तिरंगावर अशोक चक्र आहे. राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आणण्याच्या अगोदर त्या तिरंग्यावर किंवा राष्ट्रध्वजावर चरखा असावा अशा प्रकारचा एक विचार प्रवाह होता, मत प्रवाह होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा आग्रह केला की त्या तिरंग्यावर अशोक चक्र असावं. अच्छा. अशोक चक्र का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की हे जे चक्र जे आहे हे प्रगतीचं प्रतीक आहे, हे धम्माचं प्रतीक आहे आणि शांतीचं प्रतीक आहे. त्याचबरोबर त्यामुळं त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी फार मोठी धम्मक्रांती केलेली होती आणि धम्म परिवर्तन, हे धम्मचक्र परिवर्तन हे सम्राट अशोकांनी हे केलेलं होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं अभिप्रेत होतं की मला भारत हा बौद्धमय करायचा आहे. आणि ही त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती. भारत बौद्धमय होण्याच्या दृष्टीने त्यांनी ज्या सम्राट अशोकांनी हे जे बौद्ध धर्म हा संपूर्ण भारतामध्ये पसरवला होता, तर तो धर्म हा पसरवण्यासाठी किंवा भारत बौद्धमय करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जे अशोक चक्र जे आहे हे अशोक चक्र हे न्यायाचं, सत्याचं, त्याचं प्रगतीचं प्रतीक आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर ते प्रगतीचं दर्शन घडवण्यासाठी, देशाची प्रगतीचं दर्शन घडवण्यासाठी त्या ठिकाणी तिरंग्यावर अशोक चक्र हे आणलेलं आहे. म्हणजे तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं योगदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. बरोबर सर, खूप छान माहिती दिली. खूप. तर सर, पुढचं असं आहे का त्यांचा जो ग्रंथालय होतं, तर ते ग्रंथालय अख्ख्या जगभर प्रसिद्ध आहे. हो, त्याविषयी थोडी माहिती द्या ना. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय, ग्रंथालयाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर जगातील महाविद्वान
एक नंबरचे विद्वान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. नक्कीच. त्यांनी एका ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असं म्हटलेलं आहे की पोटाची भूक मारून ज्ञानाची भूक भागवण्यासाठी, हा हा. पोटाची पोटापेक्षा भूक मारून ज्ञानाची भूक भागवण्यासाठी मी अनेक ग्रंथ हे खरेदी केले, अशा प्रकारचं मार्गदर्शन एका विद्यार्थ्यांना करताना त्यांनी उद्गार काढलेले होते. तर त्यांचं जे ग्रंथालय आहे, हे ग्रंथालय राजगृह या नावाने हे दादरला मुंबई या ठिकाणी आहे. बरं. आणि त्यावेळच्या जे खाजगी वाचनालय होते, ग्रंथालय होते, त्या ग्रंथालयांपेक्षा सर्वात मोठं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय होतं. नक्की. त्यामध्ये जर पुस्तकांची संख्या सांगायची झाली तर 50,000पेक्षा जास्त पुस्तकं हे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ग्रंथालयामध्ये होते. पुस्तके फक्त एकाच विषयाची नव्हती. त्यामध्ये अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, त्याबरोबर इतिहास, तर या सर्व विषयांचा त्यांचा समावेश असलेल्या अशा प्रकारचं सर्व विषयांचे त्यांच्याकडं हे ग्रंथालयामध्ये पुस्तक होती, ग्रंथ होते. एकदा लंडनवरून बाबासाहेब येत असताना त्यांचे जे पुस्तकं होते ते पुस्तक एका बोटीवर त्यांचा म्हणजे लायसन्स म्हणतो परवाना काढून ते त्यांनी भारतामध्ये पाठवली होती. परंतु दुर्दैवानं असं झालं ती बोटच पाण्यामध्ये बुडाली आणि त्यावेळेस बाबासाहेबांचा तो ग्रंथ साठा जो होता हा बराचसा पाण्यामध्ये बुडून गेला. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके रडले, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांनाच आपले मित्र मानत होते. बुक्स आर माय बेस्ट फ्रेंड अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे पुस्तक हेच माझे सर्वात उत्तम मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. आता अशाच दुःखाचा प्रसंग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या 4 मुलांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी एकच क्षेत्र नाही तर सर्व क्षेत्रामध्ये काम केलं. स्वतःची 4 मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गेलेली आहेत. गंगाधर नावाचा मुलगा, त्यानंतर इंदू नावाची मुलगी, रमेश, राजरत्न, हे सोन्यासारखी मुलं ही फक्त भारताच्या उद्धारासाठी, गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी ही किंवा गेलेली आहेत. तर अशा प्रकारचं फार मोठं दुःख किंवा अशा प्रकारचा फार मोठा त्याग हा बाबासाहेबांनी केलेला आहे आणि या भारतासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. खूप छान माहिती दिली सर. तुम्ही माहिती ऐकताना ना तर माहिती ऐकत राहा, इतकी छान तुम्ही आज माहिती दिली. तर सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा, म्हणजे माहिती विचारायची. तर त्यावेळेस बाबासाहेबांना अशी एक कल्पना सुचली नोकरी केंद्र म्हणून त्याला थोडं त्याविषयी थोडी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. तर त्याविषयी ना सखोल अशी चांगली माहिती सामान्य माणसापर्यंत जाईल अशी आम्हाला द्या ना. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची जी निर्मिती आहे ही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने ही झालेली आहे. आता सुशिक्षित जे बेरोजगार आहेत किंवा या तरुणांना नोकरी शोधण्यासाठी भटकंती करावी लागू नये, नोकरीच्या संधी एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीच खऱ्या अर्थाने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची ही निर्मिती केलेली आहे. योग्य व्यक्तीला योग्य काम मिळालं पाहिजे, त्या कामाच्या संधी ह्या मिळाल्या पाहिजेत, मिळाव्यात, या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची ही निर्मिती केलेली आहे. तर त्याचबरोबर सरकारकडे जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांची माहिती उपलब्ध ही होते. त्या माहितीच्या आधारे सरकारला बेरोजगारांसाठी काय उपाययोजना करता येतील या संबंधी त्या ठिकाणी नियोजन करता येतं आणि त्या नियोजनासाठी कशा प्रकारे आपल्याला ते नियोजन करता येईल सरकारकडे माहिती उपलब्ध झाल्यामुळं त्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी काय काम करता येईल याची आखणी करता येईल, यासाठी ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. तर
या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बेरोजगार जे आहेत, या बेरोजगारांना काम मिळण्यासाठी आणि बेरोजगारांची एकत्रित माहिती त्या ठिकाणी मिळण्यासाठी त्यांना क्वालिटीनुसार योग्य त्यांना व्यक्ती आणि योग्य काम हे मिळण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची निर्मिती केलेली आहे. नक्कीच छान, खूप छान सर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी पदवी मिळाली होती डॉक्टर ऑफ ऑल सायन्स, याविषयी थोडं सांगा. बराचसा कालावधी शिक्षणाचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये गेलेला आहे, झालेला आहे. या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या कोलंबिया विद्यापीठाने अनेक पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे. तसंच इतर जे नामवंत विद्यापीठे आहेत त्या नामवंत विद्यापीठांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक पदव्या देऊन सन्मानित केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ ऑल सायन्स ही जी पदवी आहे ही पदवी का मिळालेली आहे, तर ऑल सायन्स म्हणजे सर्व विषय, म्हणजे असा कोणताच विषय नाही की त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पारंगत नाही. मग त्या ठिकाणी तुमचं अर्थशास्त्र असो, तुमचं मानसशास्त्र असो, तुमचं समाजशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, इतिहास असो, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, या सर्व विषयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पारंगत होतं किंवा प्रावीण्य मिळवलेलं होतं, ते तज्ज्ञ होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं संशोधन आणि सामाजिक कार्याबद्दल या ज्या विद्यापीठ आहेत तर या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ ऑल सायन्स जी पदवी देऊन ते सन्मानित केले होतं. त्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे लंडन विद्यापीठातील ही संस्था आहे. या संस्थेने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आहे, नंतर बॉन विद्यापीठ आहे जर्मनीतील बॉन, तर उस्मानाबाद विद्यापीठ, तर या विद्यापीठांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारे डॉक्टर ऑफ ऑल सायन्स या पदवी देऊन सन्मानित केलेला आहे. खूप छान, खूप छान. तर कोलंबिया विद्यापीठाने सुद्धा त्यांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी बहाल केली, याविषयी थोडं सांगा ना. अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि जगामध्ये जे विद्वान आहेत त्या विद्वानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत. त्या विद्वानामध्ये डॉक्टर बाबासाहेब एक आहेत, म्हणजे कोलंबिया विद्यापीठानेच हे केलं होतं. एक आपल्या 300 वर्षाच्या जी परंपरा आहे विद्यापीठाची, या विद्यापीठामध्ये शिकून गेलेले जे विद्यार्थी आहेत, विद्वान विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, तर या हुशार 100 विद्वानांची एक यादी तयार करण्यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीने तो एक 100 विद्यार्थ्यांची लिस्ट यादी ही तयार केली आणि त्या यादीमध्ये त्या यादीतून पुन्हा 10 सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कोण आहेत त्यांची ही लिस्ट तयार केली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नंबर 1 वर होते. म्हणजे जगात सर्वोत्कृष्ट विद्वान विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठातून शिकलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव 1 नंबरचे विद्यार्थी होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज याने काय केलेलं होतं ते त्यांना सन्मानित करण्यात आले होतं. तर या कोलंबिया विद्यापीठाच्या जी इमारत आहे या इमारतीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर त्यांनी असं लिहिलेलं आहे की सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. अशा प्रकारचं उद्गार म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचं त्यांनी त्या चबुतऱ्यावर लिहिलेलं आहे. ब्रीदवाक्य लिहिले, बरोबर, ब्रीदवाक्य त्या ठिकाणी म्हणजे लिहिलेलं आहे. आणि त्या विद्यापीठाच्या इमारतीमध्ये बाबासाहेबांचं खूप विशाल असं भव्य असं तैलचित्र हे काढण्यात आलेलं आहे. आणि त्या तैलचित्राच्या खाली त्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल अशा प्रकारचे गौरव उद्गार
लिहिलेले आहेत की आमच्या आजवरच्या सर्वोत्तम विद्यार्थ्याने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची राज्यघटना लिहिली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशा प्रकारचे गौरवोद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत या कोलंबिया विद्यापीठाने काढलेले आहे. म्हणजे कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशा प्रकारचा सन्मान हा केलेला आहे. खूप छान. तर मला एक बोलायचंय का आता ज्या माहितीवरून असं वाटलं मला, भारतापेक्षाही बाहेरच्या देशांनी बाबासाहेबांचं महत्व ओळखून त्यांच्या पुढे मोठमोठे ते सिम्बॉल ऑफ चित्र म्हणजे लावलेले आहेत. तर खूप छान माहिती दिली हो, हो. प्रेक्षकांसाठी सर, हा. खरंच छान. आता मला असं आता भारताविषयी थोडस असं बोलायचंय तर त्या काळामध्ये तर बाबासाहेबांनी समाज प्रबोधनासाठी त्यांनी काही पत्रक काढले, साप्ताहिके काढले आणि त्यांचे नाव काय होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. हो, ते सुद्धा आम्हाला थोडं सांगा त्याविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे. योगदान आहे. ज्या चळवळीकडे पत्रक नाहीत, वर्तमानपत्र नाहीत, त्या चळवळीची अवस्था ही पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे होते. अच्छा. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. असे उद्गार आहे त्यांचे. तर खूप त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळचे हम्म. राजाचे शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मदत केलेली होती, शिष्यवृत्ती दिलेली होती शिक्षणासाठी. हो, हो. आणि त्या शिष्यवृत्ती बरोबरच ते राजेश शाहू महाराज जे आहेत हो, हो. तर यांनी स्वतः पुढाकार घेऊन हो. मूकनायक जे वर्तमानपत्र आहे साप्ताहिक, हो. तर त्या साप्ताहिकाला स्वतः राजेश शाहू महाराजांनी मदत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते मूकनायक हो. हे जे साप्ताहिक आहे हे साप्ताहिक 1920 साली प्रकाशित केलं. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक मध्ये अनेक त्या ठिकाणी जे विचार आहेत, चांगले विचार, समाजामध्ये ज्या बुरसटलेल्या चालीरीती आहेत, त्याच रूढी परंपरा आहेत, त्यावर त्यांनी प्रहार केला आणि समाज प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी त्या मूकनायक या साप्ताहिकातून केलं. त्याच्या माध्यमातून त्यानंतर त्यांनी समता आहे, बंधुता, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य हे विचार त्यांनी त्या साप्ताहिकामधून मांडलेले आहेत. त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत हेही वृत्तपत्र, त्यानंतर बहिष्कृत भारत, नंतर प्रबुद्ध भारत, ते आजही प्रबुद्ध भारत हे आजही प्रकाश आंबेडकर साहेब हे प्रबुद्ध भारत याचे संपादक आहेत. ते प्रबुद्ध भारत आजही चालू आहे. जनता, समता अशा प्रकारचे वर्तमानपत्र किंवा पत्रकारिता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. कारण पत्रकार जर समाजाच्या चळवळीकडे जर पेपर नसतील, वर्तमानपत्र नसतील, साप्ताहिक नसतील, तर आपले विचार हे जनतेपर्यंत कसे पोहोचतील? तर हे पोहोचण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे साप्ताहिक, वर्तमानपत्र, पाक्षिक ही काढलेली होती. म्हणून पत्रकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे अतिशय महत्वाचे योगदान हे आपल्याला सांगता येईल. नक्कीच नक्कीच. तर सर मला एवढंच बोलता येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं समाजापुरतच काम केलं नाही, समाजाचं केलंच, परंतु हा विषय घेतल्यानंतर देशासाठी खूप महत्वाचे काम त्यांनी त्यावेळेस केले. तर कोणी बाबासाहेबांचे उपकार आज बी फेडू शकत नाही, किती करा त्यांच्यासाठी. तर प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारांची गरज आहे असं मला वाटतं. तर त्याविषयी तुम्ही सांगा थोडं. आता त्यांचा विचार देशासाठी म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये हे दिलेले आहेत. आणि ते काय फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांना दिले, एका विशिष्ट धर्माच्या लोकांना दिले असं नाही, तर भारतातील टोटल जी जनता आहे, टोटल जे लोक आहेत, या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य किंवा आज दिलेले आहेत.
मग त्या ठिकाणी टाटा बिर्लाला जेवढा अधिकार आहे, हा मताचा अधिकार बघा, टाटा बिर्लाला जो अधिकार आहे एक मताचा अधिकार, तो या देशातील गरीब असणाऱ्या भिकारी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मताचं मूल्य हे समान अशा प्रकारचं मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मताचा अधिकार हा सर्वांना एकाच वेळी दिला. तसं काही देशांमध्ये आता स्त्रियांना सुद्धा मताचा अधिकार एकाच वेळेस, पुरुषांना एकाच वेळेस, परंतु काही देशांमध्ये इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड या देशांमध्ये, फ्रान्स, मताचा अधिकार स्त्रियांना मागावा लागला. त्यासाठी मताच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला, लढावं लागलं आणि नंतर त्यांना हा मताचा अधिकार. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र स्त्री आणि पुरुषांना एकाच वेळेस हा मताचा अधिकार हा दिलेला आहे. तर थोडं तुमच्या आड येतो सर मी. तर त्यावेळेस काही म्हणजे विचारवंत होते किंवा काही मतप्रभाव असे होते का जे सुशिक्षित लोक आहेत यांनाच मताचा अधिकार दिला पाहिजे असे काही लोक म्हणत होती. त्याविषयी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चांगले विचार मांडले, मत मांडले. त्याच्याविषयी थोडं 1 मिनिट बोला ना. आता त्याच्याविषयी म्हणजे सांगायचं, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे जे सरंजामशाही, सरमदार किंवा जे श्रीमंत म्हणजे उद्योग धंदे उद्योगात जे अग्रेसर असणारे, ज्यांच्या आता काही लोकांकडे शेकडो एकर जमीन होती, असे संपत्तीधारक, तर या लोकांचा जमीनदार, तर या लोकांनाचा विरोध केला या लोकांनी. तर त्यांचं फक्त सुशिक्षित लोकांना, व्यापारी वर्गाला, अशा प्रकारच्या लोकांना मतदानाचा अधिकार, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं केलं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचा विचार केलेला आहे, सर्व जनतेचा विचार केला. कोण्या एका वर्गाचा, कोण्या एका जातीचा, कोण्या एका धर्माचा विचार केला नाही. आता सर मला एक म्हणायचंय, आता जयंतीनिमित्त समाजाला, जयंतीने बाबासाहेबांचं कार्याचं जे आता आपण आढावा घेतलाय, पण आपण संपूर्ण भारत देशाच्या समाजासाठी, तर बाबासाहेबांपासून काय शिकलं पाहिजे आणि जयंतीनिमित्त काय केलं पाहिजे, थोडस आव्हान जनतेसाठी जर केलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही आता मगाशीच आपण सांगितल्याप्रमाणे एका जातीचे, एका धर्माचे, एका पंथाचे अशा प्रकारचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे नेते होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जयंती जी आहे, जयंती उत्सव, जन्मोत्सव हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साजरा केला जातो, तो वर्षातून एकदा, जगामधला असा एकमेव महामानव आहे की त्याची जयंती ही 2 महिने जवळजवळ चालते. एप्रिल मे 2 महिने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालते. आता काही लोकांचा असा समज आहे जयंतीमध्ये नाचणं, डीजे लावणं, त्याच्या पुढे नाचणं, तर नाचायला काय हरकत नाही, कारण आपला आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जीवनाचा उद्धार केला आहे, तर त्यांची नाचून त्याच्यामध्ये असं आवाहन केलं पाहिजे तुम्ही का जयंतीच्या निमित्त जे लोक जे मद्यधुंद करतात त्यांनी केलं नाही पाहिजे. बरोबर आहे. जयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा ती वाचून साजरी करावी, अशा प्रकारचं मत माझं आहे आणि अनेक लोकांचं आहे. परंतु या मिरवणुकीमध्ये, जयंतीच्या मिरवणुकीमध्ये डीजेच्या समोर अनेक मद्यधुंद तरुण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे होते की त्यांनी आयुष्यभरामध्ये कधी दारूला स्पर्श केला नाही, त्यांनी कधी मद्याचं सेवन केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर आपले उद्धारकर्ते असतील तर आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. नाही तर मी थोडस थांबवतो तुम्हाला. तर मला असं म्हणजे हे अभ्यास असं लक्षात आलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्या टायमाला पश्चिमात्य राष्ट्रामध्ये होते त्यावेळेस थंडी खूप असते तिकडे, तर तिथं नियम असा आहे तर तिथं त्यांना ते मद्य प्राशन करावं लागतं शरीराची उष्णता टिकवण्यासाठी. तरी पण बाबासाहेबांनी तिथे ती गोष्ट केली नाही. हे याच्याविषयी थोडस सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं भारतीय समाजाचा उद्धार करायचा होता. थोडक्यात मला असं म्हणायचंय की ते स्वतःसाठी जगासाठी कार्य केलं आणि त्यांनी जर स्वतः जर कार्य केलं असतं तर काय झालं असं ते सांगा. आता त्यांनी जर स्वतःसाठी जर जगले असते, आजच्या काही राजकीय जे नेते आहेत स्वतःसाठी गेलेले, तर ते जर स्वतःसाठी जर त्यांना जगायचं असतं तर आजच्या जगात
एक नंबर डॉक्टर बाबासाहेब महाश्रीमंत. आंबेडकर महाश्रीमंत असते, टाटा बिर्ला अंबानी यांच्या श्रीमंत असते, परंतु नाही, जगात एक नंबर श्रीमंत. जगात एक नंबर श्रीमंत. परंतु समाजाचं काय, त्यांच्या समोर नेहमी समाज हा उभा असायचा. समाजाचं चित्र त्यांच्या समोर नेहमी उभं असायचं आणि ते चित्र उभं असल्यामुळं त्यांनी त्या वाईट जो विचार आहे तो त्या वाईट विचार त्यांच्या मनामध्ये कधी आला नाही. म्हणून या गोष्टींपासून ते थोडक्यात अलिप्त त्यांनी राहिले. सगळं डिग्र्यांचा उपयोग समाजासाठी समाजासाठी. केला, हो. भारतासाठीच केला. याच्यातून आपल्याला जयंतीच्या निमित्ताने आपल्याला जनतेला हा संदेश देता येईल. हो 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 अगदी बरोबर आहे. कारण त्यांनी संशोधन केलं, सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वाहून वाहून घेतलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, परंतु आता तेवढे हा वेळ थोड्याच पुरणार आहे. नाहीये. हा कारण वेळेअभावी आता आपण या ठिकाणी महत्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत हा तर त्याची आपण चर्चा केली तर खूप छान केली. हा आजचा विषय जो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा, तर याविषयी प्राध्यापक मेढे सर यांनी खूप छान माहिती दिली. तर त्यामुळं त्यांचे सार्वजनिक वार्ताकडून अभिनंदन करण्यात आले आहे. धन्यवाद सर, धन्यवाद 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 तर बाबू सर. तुम्ही थोडस काही याविषयी जर बोलायचं असेल तर बोलू शकता सर. शेवटचं काय तुम्हाला आता- वाटलं चर्चेमधून तुम्हाला? आता सार्वजनिक वार्ता या युट्यूब चॅनल मार्फत या ठिकाणी आदरणीय रमेश बागुल सर आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आता मुलाखतीचा मला काही म्हणजे संबंध आलेला नाही, नाही पण खूप छान. पहिल्यांदाच नक्कीच. या ठिकाणी त्यांनी माझी मुलाखत घेतली. मला जसं माझे विचार या ठिकाणी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला जशी देता येईल तशा पद्धतीने मी खूप छान दिलेली दिली, आहेत. खूप छान दिली. आणि या दोघांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि यांच्या या सार्वजनिक कार्याला वार्ता जी आहे या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि येथे सांगतो जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. जय भीम सर. जय भीम, जय भीम. तर मंडळी, आज जो विषय आम्ही घेतला तर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.